आपण पाहतोय स्टोरी ऑफ सी. आपण सी ची स्टोरी पाहतोय. आता या सीच्या स्टोरीमध्ये काय काय आहे, तर सीच्या स्टोरीमध्ये आपण पाहतोय सीचे किती प्रकार आहेत. सीचे 2 प्रकार आहेत. देअर आर 2 काइंड्स ऑफ सी. फर्स्ट इज कॅपिटल सी, आहे की नाही. आपण ज्यावेळेस अल्फाबेट लिहितो त्यावेळेस कॅपिटल सी, बरोबर आहे. आणि दुसरा सी कोणता असतो, स्मॉल सी, बरोबर आहे. कॅपिटल सी किंवा कॅपिटलचं कोणतंही अक्षर आपण कुठं वापरतो, ज्या वेळेस आपण एखाद्या वाक्याची सुरुवात करतो त्यावेळी सुरुवातीचं जो काही शब्द असतो त्या शब्दाचा पहिला अक्षर आपण कॅपिटल लिहिलं पाहिजे. हा एक नियम आहे. दुसरा नियम काय आहे, ज्या वेळेस आपण पूर्णविराम देतो आणि तिथून ज्या वेळेस आपण वाक्य लिहायला सुरुवात करतो त्या वाक्यामधलं पहिला शब्द, त्या पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर, पहिलं अल्फाबेट आपण कॅपिटल लिहिलं पाहिजे. म्हणून हा कॅपिटल सी. असे कॅपिटलचे कोणतेही अल्फाबेट आपण लिहू शकतो. हा कॅपिटल सी आणि हा स्मॉल सी, राईट. आता या सीला मराठीमध्ये काय म्हणतात, क म्हणतात. आपण पाहिलं होतं क ला अजून एक अल्फाबेट इंग्रजीमध्ये वापरतात, ते कोणता, के. कोणता वापरतात, के. के सोबतच सी सुद्धा वापरतात. पण तो सी कधी वापरायचा आणि क कधी वापरायचा ते प्रसंगानुसार आपल्याला ठरवावं लागतं. पुढं तुम्हाला ते ऑटोमॅटिकली समजेल, बरोबर आहे. तर या सी पासूनच मी काय केले, 5 वर्ड्स तयार केलेले आहे. आता 5 वर्ड्सची सुरुवात ही सी पासून झालेली आहे. पण त्याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे, त्याचा जो उच्चार आहे तो कसा आहे बघा. कॅट म्हणजे क आला, त्याचं स्पेलिंग काय आलं, CAT, कॅट, बरोबर आहे. काऊ, काऊचं पहिला अक्षर काय आहे, सी. काऊ. कट आणि हा कप आणि हा क्रो. या सर्वांचे जे काही उच्चार आहेत ते क पासून सुरुवात आहे, बरोबर आहे. आणि अक्षर कोणतं आहे पहिलं, सी. याचा अर्थ सीचा उच्चार क असा होतो, बरोबर आहे की नाही. तुम्ही म्हणाल सर मग च चा सुद्धा उच्चार क का होत नाही, कारण तो च हा केवळ सी घेऊन येत नाही, तर सीच्या सोबतच एच लागतो, म्हणून त्याला आपण CH म्हणतो. आलं लक्षात. च. तर अशा पद्धतीने आपण लिहितो. आता लक्ष द्या, या सी पासून आपण 5 वर्ड्स तयार केले. परंतु त्या 5 वर्ड्स मध्ये वर्ब कोणते आहेत आणि नाउन कोणते आहेत. हा सांग मुकेश. वर्ब कोणता आहे, कट. बाकीचे नाउन, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. क्लॅप फॉर मुकेश. आता बघा याच्यामध्ये कट हा काय आहे, वर्ब आहे. काय आहे, वर्ब म्हणजेच क्रियापद. कट म्हणजे कापण्याची क्रिया, काम आहे ना, म्हणून याला कट म्हणतात, बरोबर आहे. आता कट म्हणजे वर्ब. कट हा काय आहे, वर्ब आहे. बाकीचे सगळे नाउन आहेत म्हणजे नाव आहेत. काय काय नाव आहेत, कॅट. कॅट म्हणजे मांजर, नाव आहे की नाही. क्रो म्हणजे कावळा, त्या पक्ष्याचं नाव आहे कावळा. कप, पेला, चहा वगैरे घेतो आपण त्या पेल्यामध्ये, चहा पितो आपण, आहे ना, ते सुद्धा काय त्या पेल्याचं नाव आहे, कप. त्यानंतर काऊ. काऊ म्हणजे गाय. प्राण्यापैकी एक गाय आहे, प्राणी आहे, त्या प्राण्याचं नाव आहे काय आहे, काऊ, बरोबर आहे. बाकी सगळे नाउन आहे. गोठ हा फक्त काय आहे, वर्ब आहे. आता याची मजा बघा. जर आपण वाक्य तयार करत असताना, वर्बचं वाक्य तयार करत असताना आपण वर्बचं रूप बदलतो, है ना. त्याला आपण ING लावतो, यस लावतो, ES लावतो, ED लावतो, है ना. त्याचं रूप आपण चेंज करतो वाक्याच्या प्रकारानुसार, बरोबर आहे, कोणत्या काळातलं वाक्य त्यानुसार. परंतु नाउनचे प्रकार बदलतात का, नाव बदलतं का. बघा कॅट आहे, कॅटचं कॅटिंग होईल का, काऊचं काविंग होईल का, कावडं होईल का, नाही होणार. कपचं कपिंग होईल का, कपडं होईल का. म्हणजे नाउनचं रूप बदलत नाही. नाउन जसाच तसा राहतो, रूप बदलतं फक्त आणि फक्त वर्बचं. कशाचं बदलतं, वर्बचं. व्हेरी गुड. या ठिकाणी हा फरक लक्षात
घ्या, नाऊन आणि वर्ब. बघा आपण काय काय पाहिलं, कॅपिटल सी, स्मॉल सी, सीचा उच्चार क, आणि आपण 5 वर्ड्स घेतले. 5 वर्ड्स मधले वर्ब कोणते, नाऊन कोणते आपण लक्षात घेतलं. आता यापासून आपल्याला बनवायचे आहेत वाक्य. काय बनवायचे आहेत, वाक्य. त्यालाच इंग्लिश मध्ये आपण म्हणतो सेंटेन्स, है ना. आपण काय बनवणार होतो आता, सेंटेन्स. आता सेंटेन्स बनवण्यासाठी बघा, सेंटेन्स बनवण्यासाठी टेन्स महत्वाचा आहे, म्हणजे काळ महत्वाचा आहे, है ना. सेंटेन्स बनवण्यासाठी काळ महत्वाचा आहे. पण काळ हा प्रकार शिकवण्यासाठी आपल्याला तेवढ्या मोठ्या किचकट गोष्टीकडे जायचं नाही. सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, एकदम सोप्या. आपण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेल्पिंग वर्ब लिहून दिले होते, अर्थासहित लिहून दिले होते की नाही, बरोबर आहे. त्यामध्ये कोणकोणते हेल्पिंग वर्ब होते, टू बीचे होते, अजून कशाचे होते, टू डूचे होते आणि टू हॅवचे होते, बरोबर आहे. हे सगळे हेल्पिंग वर्ब दिले होते आणि त्याचे मराठीतले अर्थ काय होता, त्याचं मिनिंग काय होतं ते सुद्धा तुम्हाला मी लिहून दिलेलं होतं, बरोबर आहे. तेच मी या ठिकाणी लिहिलेले आहेत, तुमच्या लक्षात येईल. बघा, एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल, विल. हे सांगा मला, टू बी आहे, टू डू आहे का टू हॅव आहे, टू बी, राईट. हे सगळे टू बीचे. एम, इज, आर हे प्रेझेंट टेन्स मधले, वॉज, वेअर हे पास्ट टेन्स मधले, शॅल, विल हे फ्युचर टेन्स मधले. आता डू, डज, डिड, शॅल डू, विल डू, टू बी, टू डू, टू हॅव कोणता आहे, टू डू, है ना. टू डू, डू डज प्रेझेंट टेन्स, डिड पास्ट टेन्स, शॅल डू, विल डू फ्युचर टेन्स. आता बाकी शिल्लक काय राहतो, टू हॅव. हॅव आणि हॅज प्रेझेंट टेन्स, हॅड पास्ट टेन्स, शॅल हॅव, विल हॅव फ्युचर टेन्स, बरोबर आहे. हे आलं लक्षात. आता याच्या आधारे आपल्याला वाक्य बनवणं सोपं जाईल. आता मी तुम्हाला एकच सब्जेक्ट घेतो या ठिकाणी, तो म्हणजे आय. काय घेतो, आय. आता आय पासून आपण करूया. आता आयच्या पुढं कोणते हेल्पिंग वर्ब घ्यायचे हे कन्फ्युजन तुमचं असतं. पहिली लाईन आहे बघा, ही लाईन, ही लाईन, ही लाईन, 3 लाईन मध्ये मी काय केलेलं आहे, या ठिकाणी हेल्पिंग वर्ब लिहिलेले आहेत. आज आपण पाहूया आयच्या पुढं कोणत्या कोणत्या हेल्पिंग वर्बनं आपल्याला वाक्य तयार करता येतो. आयच्या पुढे लागणारे, आयच्या पुढं लागणारे हेल्पिंग वर्ब. आता पहिल्या लाईन मधले आयच्या पुढे लागणारे हेल्पिंग वर्ब कोणकोणते आहेत, ॲम आहे, वॉज आहे, शॅल. बनवायचं मग, चला एक वाक्य सांगा मला आय पासून. आय एम कटिंग, व्हेरी गुड. आय एम कटिंग, मी कापत आहे. चला गायत्री दुसरं सांग वाक्य. हा सांग. आय वॉज कटिंग. बरं ठीक आहे, आय वॉज कटिंग, आय वॉज कटिंग, मी कापत होतो, बरोबर आहे. चला तिसरं कोण सांगतंय, हा सांग, ते तू सांग. हा बर. आता वॉज घेतला, ॲम घेतला, हे शॅल घेतला, व्हेरी गुड. आय शॅल कटिंग, मी कापेन. बघा 3 काळातले 3 वाक्य झाले. आय एम कटिंग, मी कापत आहे. आय वॉज कटिंग, मी कापत होतो. आणि आय शॅल कटिंग, मी कापत असेल. आय एम कटिंग, आत्ताच कापत आहे, मी आता कापत आहे, क्रिया चालू आहे, बरोबर आहे. आय वॉज कटिंग, मी कापत होतो, है ना, कधीतरी होऊन गेलेली क्रिया आहे. आणि आय शॅल कटिंग, मी कापत असेल. 3 काळाचे 3 वाक्य झाले. पण या ठिकाणी वर्ब घेतला कटिंग, परंतु बाकीचे सुद्धा या ठिकाणी 5 शब्द आहेत. कटिंग शिवाय दुसरे सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि वाक्य तयार करू शकता. सांगा, सांग, हा सांग, सांगायचे सांग. आय एम, ठीक आहे, म्हणलं आय एम कप, बरोबर आहे. आय एम कप, आय एम कप, मी कप आहे. नाव नाही ना तो. आता ह्याला असं होईल का, आय एम कपिंग होईल का, नाही होणार.
कारण तो काय आहे, नाऊन आहे. हा हा. दिसचं नाही आपलं, आय पासून सांगायचे मला. हा. आपलं पहिली लाईन चालली, पहिल्या लाईन मधले हेल्पिंग वर्ब वापरायची. हा. आय एम नाही कट, आय एम कट कसं होईल ते, आय एम कटिंग झालं ना, वर्ब घेतला आपण, बाकी दुसरे आहेत का वर्ष घ्यायला. हा. आय एम कप झाला, अजून सांगा. हा. आय एम कॅट होऊ शकतो. हा. आय वॉज कॅट, तिने अजून एक सांगितलं बघा. आय वॉज कॅट, मी मांजर होते. हा. अजून. हा. आय शॅल क्रो, मी कावळा असेल. आय शॅल क्रो, आय शॅल क्रो. बघा या ठिकाणी आपण या 5 शब्दातले कोणकोणते शब्द वापरलेत. कॅट वापरलाय, बरोबर आहे. कप वापरलाय, क्रो वापरलाय है ना, आणि काऊ आहे हा ना. कॅट वापरला है ना, क्रो आणि कप वापरलाय, कट वापरलाय, बरोबर आहे. आय एम काऊ बी होऊ शकतं, आय वॉज काऊ बी होऊ शकतं, आय शॅल काऊ होऊ शकतं. आय एम काऊ, आय शॅल काऊ, आय वॉज काऊ, बरोबर आहे. असंही होऊ शकतं. याचा अर्थ काय बघा, आयच्या पुढं कोणकोणते हेल्पिंग वर्ब लागतात हे आपण पाहिले. त्या पद्धतीनं वेगवेगळ्या सब्जेक्टच्या पुढं वेगवेगळे हेल्पिंग वर्ब लागतात. आपण पाहिले आयच्या पुढं लागणारे, बरोबर आहे. हे नोट करून घ्या. तुम्ही सुद्धा व्ह्यूअर्स हे स्टॉप करा आणि हे सगळेचे सगळे जे वाक्य आहेत ते नोट करून घ्या. ठीक आहे. याच्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा सब्जेक्ट. ठीक आहे. मी हे पुसून घेतो. आय झाला, ठीक आहे. आय झाला आणि पहिल्या लाईन मधले आपण घेतले. आता वी घेऊया आपण का दुसरा सगळा. शी घेऊ, यू घेऊ, दे घेऊ. दे घेतो मी, दे घेतो, दे. चला दे घेतो. दे. आता दे मध्ये पहिल्या लाईन मधले कोणकोणते वापरता येतील. दे मध्ये आपल्याला आर वापरता येईल. अजून बघा, दे हा काय आहे, एक वचनी नाही, अनेक वचनी आहे. सिंग्युलर नाही तर प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. अनेक वचनी दे आहे म्हणून आपल्याला याच्यातला अनेक वचनी जो हेल्पिंग वर्ब आहे तोच आपल्याला घ्यावा लागेल त्याच्या पुढं. मग या लाईन मधला कोणकोणता हेल्पिंग वर्ब आपल्याला वापरता येईल. आर वापरता येईल, बरोबर आहे. आणि वेळ वापरता येईल. अजून विल वापरता येईल. बघा मग आपण वापरूया दे आर. दे आर. अजून काय वापरता येईल. दे आर कटिंग, ते कापत आहेत. अजून काय होईल. दे आर कॅट्स. कॅट. दे आर कॅट नाही, दे आर कॅट्स. यस लागा ह्याला कॅटला. दे आर कॅट्स, बरोबर आहे. अजून दे आर क्रोज. क्रोज, ते कावळे आहे. अजून आर झाला. दुसरा कोणता वापरू आता. आर झाले, आरचे 3 झाले. आता दे वेअर काऊज. त्या गायी होत्या. पुन्हा वेअर वापरला. आता अजून दुसरा हेल्पिंग वर्ब. दे विल कप्स. दे विल कप्स, ते कप असतील है ना. अशा पद्धतीने आपण काय केलं माहिती आहे का, दे पासूनचे अनेक वचने सुद्धा आपण तयार केले, बरोबर आहे. म्हणजे
पहिल्या लाईन मधला एक वचनीचा एक उदाहरण घेतलं आपण आणि अनेक वचनीचं एक उदाहरण घेतलं. आय हा एक वचनी होता, दे हा अनेक वचनी होता. तर चला आता आपण काय करूया, आता मला काय करायचं माहितीये का, एक सब्जेक्ट सांगायचा. कोणता सब्जेक्ट घेऊ? ही घेऊ का? चला ही घेतो. ही घेतला सब्जेक्ट, मी काय घेतला? ही सब्जेक्ट घेतला. आता वरची जी लाईन आहे त्याच्यामधला एक हेल्पिंग वर्ब वापरायचा, दुसरी जी लाईन आहे त्याच्यातला एक हेल्पिंग वर्ब वापरायचा आणि याच्या खालची जी लाईन आहे त्याच्यातला एक हेल्पिंग वर्ब वापरायचा. बरोबर आहे? वरची जी लाईन आहे, वरच्या लाईन मधले कोणकोणते हेल्पिंग वर्ब हिला लागतील? इज लागेल. ही हा एक वचनी आहे म्हणजे सिंग्युलर आहे. याचा अर्थ याच्यामधला सिंग्युलर हेल्पिंग वर्ब जो असेल तो याच्या पुढे लागेल. याच्यामधला सिंग्युलर म्हणजे एक वचनी असेल तो लागेल आणि यामधला सुद्धा सिंग्युलर त्याच्यासमोर लागेल. बरोबर आहे? आता हिच्या पुढे पहिल्या लाईन मधलं काय काय येईल? इज. अजून काय येईल? वॉज इज. अजून काय येईल? हिच्या पुढे विल येईल. शाल हे फक्त आय आणि वीच्याच पुढे येतं. हिच्या पुढे काय येईल? विल येईल. या दुसऱ्या लाईन मधलं काय काय येईल? हिच्या पुढे डज येईल. हिच्या पुढे काय येईल? डज. आणि पुढे अजून काय येईल? डिड येईल आणि विल येईल. तिसऱ्या लाईन मधला काय येईल? ही हॅव नाही येणार. आता बघा हॅज येईल. हॅज का बरं येईल? हॅव जो आहे, जो सब्जेक्ट अनेक वचनी आहे म्हणजे प्लुरल आहे त्याच्या पुढं हॅव येतं. जसं की वी हॅव, दे हॅव, यू हॅव है ना, असं येतं. पण आयच्या पुढे सुद्धा हॅव येतं. आय हा अपवाद आहे. सिंग्युलर जरी असला तरी त्याच्या पुढे हा हॅव येतं, कारण आयच्या पुढे आय हा हेल्पिंग वर्ब घेत असताना प्लुरल असल्यासारखा त्याच्या पुढे आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यावा लागतो. ठीक आहे? हा हिच्या पुढे काय तर डिड. आता हॅड, हिच्या पुढे हॅड पण येतो, विल हॅव सुद्धा येतो. चला आपण घेऊया. म्हणजे आपण ही इज घेतला, ही इज घेतला, पुन्हा ही वॉज घेतला, त्यानंतर ही विल घेतला, ही विल घेतला. बरोबर आहे? आता याच्यातलं काय काय घेतलं? ही डज घेऊ का डज घेऊ? ही डज. अजून काय घेऊ? ही डिड, ही डिड. आणि अजून काय घेऊ? ही विल. बघा एवढ्यामध्ये सुद्धा वाक्य तयार झालं. काय झालं? ही इज तो आहे, शी वॉज तो होता, ही विल तो असेल, ही डज तो करतो, ही डिड त्याने केलं, ही विल डू तो करेल. एवढं सुद्धा वाक्य झालं. बरोबर आहे? आता याच्या पुढे आपण एक एक शब्द ठेवला म्हणजे वाक्य कंप्लीट. सांगा ही इज कटिंग, तो कापत आहे. हो यू दे. ही वॉज कॅट, ही वॉज कॅट. बरोबर. She will come. She will come.